अनफॉर्च्युनेटली जेव्हा माझं स्वतःचं घर झालं, त्या घरात माझा बाबा फक्त 1 वर्ष राहू शकला आणि पास्ट अवे. सो मी आणि माझं कुटुंब रेंटेड घरात राहिलेलो आहोत आणि खूप इकडे तिकडे आम्ही तो प्रवास केलेला आहे. त्यामुळे मला माहिती आहे माझ्या आईबाबांना एक स्वतःचं घर व्हावं हे किती काळ वाटत होतं. आणि कधी कधी आपण म्हणतो ना की काही चांगल्या गोष्टी घडतात आणि त्याच्याबरोबर मग काहीतरी एक दुःख देऊन जातं. तर मी जेव्हा पवईतलं माझं घर घेतलं, तर ते घर जेव्हा घेतलं तेव्हा सगळ्यात जास्त आनंद माझ्या वडिलांना झालेला होता. तेव्हा त्यांनी व्हॉलंटिअर रिटायरमेंट घेतलेली होती आणि ते हार्डली घराच्या बाहेर जायचे माहिती आहे, की त्याचे खूप आनंदात होते. आणि अनफॉर्च्युनेटली ते वर्षभर पण त्या वास्तूत राहू शकले नाही. पण मला माहिती आहे की त्या वास्तूत मी गेल्यानंतर खूप प्रगती झाली माझी, असं मला वाटतं. की एक कामाच्या नावाच्या स्वरूपात आर्थिकदृष्ट्या म्हणा, माझ्या धाकटीचं लग्न झालं, धाकट्या बहिणीचं. सो त्या घराने खूप स्वप्न पूर्ण होताना पाहिलेली आहेत. जे घर होणं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. सो आम्हाला नेहमी वाटतं की पप्पा तिथेच असतो आणि तो आमच्या एक एक गोष्टी पूर्ण करत असतो. जे मला नेहमी वाटतं की घरातली स्त्री आपण म्हणतो बघ, ती घर बांधू शकते आणि ती घर मोडूही शकते. तर मी माझ्या आईला काटकसरीत सुद्धा स्वतःच्या सासरचा मान ठेवताना पाहिलेलं आहे माहेरच्यांच्या समोर. फिल्मी वाटावं असं आहे, पण जेव्हा मी लक्ष्मी साकारते तर मी जवळजवळ पार्टली आशा खानविलकर असते, जी माझी आई आहे. तुझ्याशी इंटरव्ह्यू करताना नेहमी असंच होतं, ती येतेच अशी आशा काळेचा चेहरा घेऊन आणि मग नकळत तिथे प्रवास सुरू होतो. नमस्कार मंडळी, मी रेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आपल्या लाडक्या झी मराठी वाहिनीवरती लक्ष्मी निवास नावाची कमाल मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते. तुम्हाला एव्हाना कळलंच असेल आणि त्यातले लक्ष्मी आणि निवास माझ्या सोबत आहेत. कसे आहात हर्षदाताई? थँक्यू. खूप मस्त आणि खूप छान वाटतंय, कारण स्वप्नवत अशी एक मालिका आम्ही घेऊन येतोय आणि ती येऊ घातली अगदी काही दिवसात. सो खूप छान वाटतंय आम्हाला. मला खूप छान वाटतंय, कारण तुम्ही खरंच एक म्हणतो ना, मला माझे बाबा जसे वाटतात, ते जसे सर्वसामान्य साधे कपडे तसे, आणि एखादी आई जी कशी वाटते, तुम्ही आहातच आई आहेस आम्हाला माहितीये, तशीच वाटतेस. तर सगळ्यात आधी हे विचारायचंय की मला कुठे रिलेट झालं माहितीये, सगळ्या आयांना आणि आम्हाला सर्वसामान्य घराला माणसाला रिलेट झाला प्रोमो, जेव्हा बाबांचं स्वप्न ते स्वप्नात काहीतरी करतात आणि चला आधी लाईटचं बिल भरा. सो ही बेसिक गोष्ट, मला वाटतं हे सत्य आहे ना, हे सत्य. हा. सो मला वाटतं या मालिकेची स्पेशालिटीच ती आहे की मालिका खूप खरी आहे, त्यातली माणसं खरी आहेत, त्यांची स्वप्न खरी आहेत आणि बघणाऱ्या प्रेक्षकाला कुठे ना कुठे प्रत्येकाच्या स्वप्नात स्वतःचं स्वप्न दडलेलं सापडणार आहे. बरं, आता हे विचारायचंय की सर्वसामान्य घर आहे, तडजोड करतायत, काही ना काहीतरी त्यांचं चाललंय असे, त्यामुळे असे बरेचसे प्रसंग सीन तुमच्या वाटायला असतील किंवा काही गोष्टी अशा घडत असतील ज्या पाहून वाटायचं की आपण पण कधीतरी सर्वसामान्य होतो किंवा आपण पण अशा तडजोडी केल्या. असं झालं एखाद दुसरा सीन आला की लाईट बिलचं, मी म्हटलं की लाईट बिल भरायचं राहिलंय, कधीतरी केली असेल ना तडजोड? आठवल्या आता तडजोडी? अगदी म्हणजे जेव्हा आयुष्य सुरू झालं, म्हणजे आज जेव्हा मी विचार करते, मी लहान असताना तर आर्थिक सबळता अशी आमच्या घरी खूप नव्हती. पण त्यात सुद्धा मी खरंच सांगते की माझी आई, जी मला नेहमी वाटतं की घरातली स्त्री आपण म्हणतो बघ, ती घर बांधू शकते आणि ती घर मोडूही शकते. तर मी माझ्या आईला काटकसरीत सुद्धा स्वतःच्या सासरचा मान ठेवताना पाहिलेलं आहे माहेरच्यांच्या समोर. फिल्मी वाटावं असं आहे, पण हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, माझ्या कानाने ऐकलेलं आहे. सो जेव्हा मी लक्ष्मी साकारते तर मी जवळजवळ पार्टली आशा खानविलकर असते, जी माझी आई आहे. ती पार्टली अशासाठी की पार्टली ती खूप स्ट्रिक्ट आहे, तेवढी लक्ष्मी स्ट्रिक्ट नाही आहे. पण येस, पार्टली माझी आई आहे की जिच्यासाठी तिच्या नवऱ्याचा मान, तिच्या कुटुंबाचा मान खूप महत्वाचा आहे. बरं, घराचं स्वप्न यांनी पाहिलंय आणि तुझ्यासाठी म्हणून पाहिलंय की दोघांनी मिळून आपलं घर बांधून, तुम्ही आयुष्यात घराचं स्वप्न पाहिलं होतं का कधीतरी, आणि झालंय का पूर्ण ते घराचं स्वप्न? स्वप्न मला असं वाटतं घराचं हे म्हणजे सगळेच जण पाहतात. त्यामुळे नॅचरली की जेव्हा आणि एस्पेशली म्हणजे आई वडिलांचं म्हणजे जे आम्ही होतो ते आम्ही चाळीत राहायचो, त्यामुळे नॅचरली की स्वतःचं घराचं स्वप्न मला असं वाटतं की हे प्रत्येकच माणूस बघत असतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या दयेने ते पूर्ण झालं. त्यामुळे त्याकरता अर्थातच म्हणजे काय म्हणूया, त्याकरता आभाराशिवाय मी काहीच म्हणू शकतो. कृतज्ञता आहे फक्त. हर्षदाताई, तुझ्या बाबतीत काय, तुझं झालंय घराचं स्वप्न पूर्ण की पाहिलंय अजून? हो, नाही, स्वप्न काय, एक स्वप्न पूर्ण झालं की दुसरं मनात कुठल्या तरी कोपऱ्यात असतं, ते सुरू होतं. पण येस,
आणि मला खूप छान म्हणजे अगदी 2 वर्षापूर्वी मी एक घर घेतलं आणि त्याची गंमत अशी असते की आपल्या मालिकेची टॅगलाईन आहे की एकमेकांच्या साथीने आणि एकमेकांच्या सोबतीने स्वप्न पूर्ण होतात. आणि मला हे सांगायला खूप छान वाटतंय की मी आणि माझी धाकटी बहीण आम्ही दोघींनी मिळून घर घेतलं. सो माझ्यासाठी ते घर खूप स्पेशल आहे. कदाचित मी हे पहिल्यांदाच सांगते की ते तिला हवं तसं घर आहे, पण कारण ते आम्ही दोघींनी एकत्र मिळून घेतलं त्याची एक गंमतच वेगळी आहे. बरं, हे लक्ष्मी निवास जे दोघं जण आहेत ना, एक आयडियल कपल वाटतात. आई बाबा, जसं की मी सुरुवातीलाच म्हटलं, ह्या दोघांना पहिल्यांदा आठवतं की आपल्या आई बाबांनी पण असाच संसार केला असेल आपण असताना किंवा त्याआधी आपल्या नकळत. तसंच तुम्हाला तुमच्या आई बाबांची किती आठवण झाली हे साकारताना किंवा सतत प्रोमोज येतात त्यामधनं किंवा पाहताना किती होते? हे नक्कीच म्हणजे कुठे ना कुठेतरी जसं तुम्ही म्हणता तसं की असं नाही की माझ्या वडिलांकडे स्कूटर होती आणि ते करत होते इतकं नाही, पण नक्कीच अशा गोष्टी आहेत की ज्या कहाणीतल्या ज्या सिच्युएशन आपण ज्याला म्हणतो घटना आहेत त्या कुठे ना कुठेतरी प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या घडलेल्याच असणार आहेत. की मे बी असं नसेल की 100% नाही, पण नक्की 80%, 90%, कदाचित 100% सुद्धा. आणि त्याचमुळे हा जो श्रीनिवास आहे तो कुठेतरी मला असं वाटतं इव्हन म्हणजे आमचा पहिला प्रोमो आल्यावर त्यामुळे आई वडिलांची जी पहिली प्रतिक्रिया होती ती सुद्धा अशीच झाली की अरे हे खूप काहीतरी आपलंसं वाटतं किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यातलं आठवलं की आम्ही बोलताना अरे लहान असताना असं असं झालं होतं. हे कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं प्रत्येकाला हे जाणवणार आहे, प्रत्येकाला हे वाटणार आहे. आणि त्याचमुळे ही जी आमची मालिका आहे ती लोकांच्या खूप जवळची, लोकांना खूप आपलीशी वाटेल अशी खात्री आहे. आणि मला माहिती आहे हर्षदाताई, तुझ्यासाठी तुझे बाबा म्हणजे अगदी काय म्हणतात असं सपोर्ट सिस्टम. म्हणजे खरं सांगू की आता या मालिकेचा जेव्हा मी विचार करते कधी कधी कशा गोष्टी असतात की आमच्या आयुष्याचा सुरुवातीचा भाग म्हणजे माझा जन्म झाला ते माझ्या आजी आजोबांचं घर होतं. त्याच्यानंतर अनेक वर्ष मी आणि माझं कुटुंब रेंटेड घरात राहिलेलो आहोत आणि खूप इकडे तिकडे आम्ही तो प्रवास केलेला आहे. त्यामुळे मला माहिती आहे माझ्या आईबाबांना एक स्वतःचं घर व्हावं हे किती काळ वाटत होतं. आणि अनफॉर्च्युनेटली जेव्हा माझं स्वतःचं घर झालं त्या घरात माझा बाबा फक्त 1 वर्ष राहू शकला आणि पास्ट अवे. सो कधी कधी आपण म्हणतो ना की काही चांगल्या गोष्टी घडतात आणि त्याच्याबरोबर मग काहीतरी एक दुःख देऊन जातं. तर मी जेव्हा पवईतलं माझं घर घेतलं तर ते घर जेव्हा घेतलं तेव्हा सगळ्यात जास्त आनंद माझ्या वडिलांना झालेला होता. तेव्हा त्यांनी व्हॉलंटिअर रिटायरमेंट घेतलेली होती आणि ते हार्डली घराच्या बाहेर जायचे माहिती आहे की त्याचे खूप आनंदात होते. आणि अनफॉर्च्युनेटली ते वर्षभर पण त्या वास्तूत राहू शकले नाही. पण मला माहिती आहे की त्या वास्तूत मी गेल्यानंतर खूप प्रगती झाली माझी असं मला वाटतं की एक कामाच्या नावाच्या स्वरूपात आर्थिकदृष्ट्या म्हणा. माझ्या धाकटीचं लग्न झालं, धाकट्या बहिणीचं. सो त्या घराने खूप स्वप्न पूर्ण होताना पाहिलेली आहेत. जे घर होणं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. सो आम्हाला नेहमी वाटतं की पप्पा तिथेच असतो आणि तो आमच्या एक एक गोष्टी पूर्ण करत असतो. किती छान, ऐकतानाच मला खूप असं भरून आल्यासारखं झालं आणि तिच्या पण डोळ्यात पाणी आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुझ्याशी इंटरव्ह्यू करताना नेहमी असंच होतं, ती येतेच अशी आशा काळेचा चेहरा घेऊन आणि मग नकळत तिथे प्रवास सुरू होतो. सो थँक्यू. आणि ये घरी आहे आता आमच्या पुढे खूप गप्पा मारायला. आता खूप लोक आहेत त्यामुळे आज आपल्याला गप्पा थोड्या कमी मारता येतील, पण तू नक्की ये. आम्ही नक्की येऊ. लक्ष्मी निवास आणि मला माहितीये 1 तासाचा भाग रोज असणार आहे, हे वेगळे पण आहे त्यामुळे प्रेक्षक पण नक्की पाहतील. येस, त्यामुळे तूही प्रेक्षकांना सांग दररोज 1 तासाचा भाग 8 ते 9 लक्ष्मी निवास फक्त आणि फक्त झी मराठीवर. थँक्यू.